गंध कोवळ्या फुलाचा, त्यात श्वास सावयाचा, देह लाजतो कळीचा, स्पर्श होत पाखराचा, वाट चालता सख्याची होई नाद पैंजणांचा, प्रीत उंबऱ्या पलाड शोधते खुणा सुखाच्या, गुंजते बासरी अंतरी ओल्या प्रेमसरी, रास रंगात भिजते अलक्षणते केशरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा बावरी बावरी, राधा बावरी, राधा बावरी बावरी, राधा ही बावरी, राधा. बाबा, गार्गी माझ्यापाशी आहे. तुम्ही तिची काळजी करू नका. मी तिची व्यवस्थित काळजी घेईन. बेटा, तू तुझ्या प्रत्येक पेशंटची तेवढीच काळजी घेतेस, माहिती आहे मला. या पोरीने जो काही धक्का दिलाय ना, तो पचवणं फार जड जातंय मला. आणि मला जास्त काळजी वाटते याची की हिचा स्वभाव इतका हट्टी आणि आत्मघातकी झालाय. दिस इज नॉट गुड, राधा. माहितीये बाबा, उद्वेगामुळे तिने केलं असं. ठेच लागल्यावर माणूस शहाणा होतो. आपण सगळे मिळून तिला सावरू. सरिताई, सरिताई, काय झालं? नाही, काही नाही, नवं काहीच नाही. माझं मनच थाऱ्यावर नाहीये ग राधा. काय करून घेतलं ना माझ्या पोरीने, मला काही सुचतच नाहीये. राधा, ती आता या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, तर तिच्या म्हणजे या नको असलेल्या प्रेग्नन्सीचा निर्णय घेता आला तर आपल्याला. तू डॉक्टर प्रधानांशी बोलून तिला मोकळी कर ना यातून, प्लीज. आपल्याला तर तसं नाही करता येणार. म्हणजे गार्गीचे ब्लड रिपोर्ट्स अनुकूल नाही आहेत त्या दृष्टीने. तिच्या रक्तातल्या प्लेटलेट्स खूप कमी झाल्यात. अशा वेळेस आपण प्रेग्नन्सी बाबत कुठलीही हालचाल केली तर तिच्या जीवाला धोका पोहोचू शकतो. म्हणजे हे आता असंच पुढे? नाही नाही, मी तिची ट्रीटमेंट सुरू केली. तिच्या प्लेटलेट्स ॲज इट इज वाढण्याची गरज आहेच. 2 आठवड्यानंतर आपण तिला पुन्हा चेक करूया. त्यानंतर ठरवता येईल. तोपर्यंत नाही. अरे मला घरी जायचंय. नाही, आत्ता डॉक्टर नाही येत, ते उद्या सकाळी येतील. हा, मग त्यांच्याशी ते आल्यानंतर तुम्ही बोलून घ्या काय ते. अरे पण मी स्वतः डॉक्टर आहे, मला माहिती आहे मला काही नाही झालंय. सॉरी सर, पण मी नाही काय करू शकणार. हा, तेव्हा तुम्ही उद्या सकाळी. ओके ओके. पण मग एक काम करशील, उद्या डॉक्टर येतील तेव्हा मी तुझ्याशी जे जे काय बोललोय ते सगळं त्यांच्या कानावर घालायचं, त्यांना सांगशील? हो हो, सांगेल ना.
बघा प्रत्येक शब्द प्रत्येक वाक्य. हो हो, प्रत्येक वाक्य सांगेल. गुड. बरं काही गरज लागली तर बेल मारा. हां, पण मी सॉरी सोडू नाही शकत तुम्हाला. इट्स ओके. आले सोनू माझे बबलू. ओय 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 ओय. बघा कसा हसतोय. हो हसते. मुलगाच आहे तो माझा, आहे की नाही. बरं बरं, आता मी तुला काय करूया बरं. तुझं नाव काय ठेवायचं बरं. चंपू नको, गंपू नको. हा, आपण तुझं नाव कलावती ठेवूया. म्हणजे आर्यभट्टाने त्याच्या शिष्याचं नाव लीलावती ठेवलं, तसा हा कोण मधुकर भट्ट तुझं नाव कलावती ठेवणार. काय झालं काय आता ना बघ. एवढी छान छकुली घरामध्ये आले, ती बिचारी एवढी हसतीये. आणि हे सगळे गाढव मूर्ख नुसते वाढले एरंडासारखे. काय झालंय काय. एरवी तर नाचत असता. शांत बसा सांगितलं तर ऐकत नाही, आणि आता काय झालं काय. बाबा वाकडी एकेकाची आपण आपलं सेलिब्रेट करूया. दादा, पोटचा पोरगा वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे आणि तुम्हाला सेलिब्रेशन सुचताय. संजू, तुला वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये नाही, त्याच्यापेक्षा मोठ्या कुठल्या तरी हॉस्पिटलमध्ये टाकायला पाहिजे त्याला. मूर्ख बनवतो सगळ्यांना तो. वेडा पडून पेढा खातो तो, आणि तुम्ही मूर्ख बनता. हे असंच सतत त्याला नाटकी बायल्या म्हणत आला तुम्ही. संजू शांत हो. तुमच्यामुळे झालाय तो असा, आणि आज त्याला पार हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायची वेळ आणलीत तुम्ही. संजू, अरे तुमचं मुला तेच चालू आहे. ठीक आहे. मग त्याच्या नाटकाला भुला. त्याच्या पुढे शरणागती पत्करा. तो जे काय करेल त्याला होयला होय म्हणा, आणि एक दिवस तुम्हाला पश्चाताप होतो की नाही बघा. माझे शब्द खरे ठरतात की नाही बघा. मूर्ख बनवतो तो, काही झालेलं नाहीये त्याला. द्या तिला माझ्याकडे. नीट धर. आणि तुझं रडणं थांबलं की माझ्याकडे परत घेऊन ये. माझ्यापासून बाळाला तोडू नका. एकेकाला हाताल घडवेन मी. असं फ्रस्ट्रेट होऊन काय उपयोग आहे सौरभ. हा, बघ मगाशी आपला विषय अर्धवट राहिला, पण आता मी सांगतो ते ऐक. जा आणि काय ते सगळं सांगून टाक तिला. कोणाला लावल्या? राधाला. राधाला काय सांगून टाक. सौरे, अरे असं भडकतोयस काय. प्रेम करतोस ना तिच्यावर, मग घाबरतोस कशाला तिला सांगायला सगळं. अवल्या वेडा आहेस का तू. गौतमशी लग्न ठरलंय तिचं, आणि माझ्यावर प्रेम करत असती तर गौतमला हो म्हणाली असती का. केदार तर वेडा झालाय तिच्या प्रेमात, पूर्ण वेडा झालाय. आणि आज कुठे आहे तो. मेंटल हॉस्पिटलमध्ये पडलाय त्या बेडवर. आणि अशा परिस्थितीत मी तिला जाऊन सांगू मी तिच्यावर प्रेम करतो. काही काय बोलतोयस तू. उलट नावल्या मी एक्झॅक्टली उलट केलं पाहिजे. भेटणं तर सोडच, बोलणंही नाही पाहिजे तिच्याशी. तुला वाटतं ते शक्य आहे? अवल्या तिला सांग मी नाहीये. सौरभ, मी बिझी आहे म्हणून सांग तिला. अरे अवल्या प्लीज.
हॅलो सौरभ. नाही, मी अवली बोलतोय. सौरभ कुठे आहे? सौरभ सौरभ जरा बिझी आहे. ते रंजूताई आणि बाळाला घरी घेऊन आलेत ना, जरा तो बिझी आहे आतमध्ये. ओके. त्याला सांग फोन करायला. मला त्याच्याशी बोलायचंय. गार्गीचा छोटा ऍक्सिडेंट झालेला आहे. त्याला नक्की सांग फोन करायला लावली. हो हो, सांगतो मी त्याला. बाय. ओके. तुझ्याशी बोलायचंय तिला. फोन करायला सांगितलंय तिनं. आणि गार्गीचा छोटासा ऍक्सिडेंट झालाय म्हणे. हॅलो. केदार, थँक गॉड. मला वाटलं की काय वाटलं तुला? अरे नाही, म्हणजे तुला मेंटल केअर मध्ये ऍडमिट केलं तर मला आत्ताच कळलं. अरे पण तुला मेंटल केअर मध्ये ऍडमिट केलं तर फोन नाही काढून घेतला तुझा? मिथाली, वेडी आहेस का तू? 1960 मध्ये वावरतेस काय अजून? अगं मी मेंटल केअर इन्स्टिट्यूट मध्ये आहे. उपचार पद्धतीत देखील खूप फरक आलेत आता. आणि प्रत्येक पेशंटची एक कॅटेगरी असते. माझे काय असे हातपाय वगैरे बांधून नाही ठेवलं. मी मस्त आरामात येते माझ्या स्पेशल रूम मध्ये. पण खरं सांगू तर मेंटल केअर इन्स्टिट्यूट मध्ये मी भरती झालोय हे कळल्यानंतर मला सुद्धा आधी टेन्शन आलं होतं. पण काय? पण तुला खरं सांगू, इनफॅक्ट या गोष्टीमुळे राधा माझ्या आणखीन जवळ येईल असं वाटतंय मला. म्हणजे माझा लग्नाचा मार्ग अजून सोपा होणार आहे. कसं काय? बघच मी आता काय करतो ते. तू पण ना खरा ऍक्टर आहेस हा केदार. शेवटी माझी फिल्म मध्ये काम करण्याची हौस तुझ्या बरोबर रिअल लाईफ मध्ये ऍक्टिंग करून पूर्ण झाली आहे असंच म्हणायला पाहिजे. झालं तुझं सुरू. बरं ते जाऊ दे. तू एक काम कर ना, सीमा वहिनी, रंजू हे सगळे कसे आहेत हे जरा मला कळव ना त्यांच्याशी बोलून. केदार, तू प्लीज टेन्शन नको घेऊस. रंजूताई आणि बाळाला घरी आणलंय. मला केसर थ्रू कळलं. काय खरं तर रंजू आणि तिची छोटी सोनुली घरी आली. मला त्या सोनुलीचे लाड करायचे होते का? मी खरं म्हणजे घरी पाहिजे होतो या वेळेला. मी हे सगळं मिस करतोय. तू नसल्यामुळे आणि अशा प्रकारे तुला मेंटल केअर मध्ये ऍडमिट केल्यामुळे सगळेच खूप नर्वस आहेत केदार. हो ना, पण तो डॉन डिकोस्टा खुश असणार. मधुकर धर्माधिकारी. केदार, अरे जाऊ दे ना. शेवटी वडीलच आहेत ना ते तुझे. आणि तुला जे काही हवंय ते तू करतोयस ना, मग पास कर ना आता हे सगळं. हे तू मला नाही शिकवायचं. मी ठरवणार ते. आणि हे बघ, मला अशी हुकुमशाही माझ्यावर केलेली आवडत नाही. बरं बरं बरं, ठीक आहे. आय एम सॉरी. ओके. पण केदार प्लीज स्वतःची काळजी घे. ए, मी येऊ तुला भेटायला? नाही, नको. मी तुला सांगेन त्याच वेळेला ये, तोपर्यंत नको. तू असं कर ना, तू सीमा वहिनी, सौरभ, यश या सर्वांशी बोल आणि मला कळव. काय की मी इथे ऍडमिट झाल्यामुळे ते पण खूप टेन्शन मध्ये असणार यार. मी ते सर्वांना मिस करतोय यार. तू त्यांच्याशी बोल आणि मला उद्या रात्री फोन कर. ओके? ठीक आहे. बाय. कठीण आहे. शांत. तुला एक सांगते राधा, हा कदाचित
आई वडिलांमधल्या वितुष्टाचाही परिणाम असू शकतो. काय असतं, लोकांना कल्पना नसते ग, जाणीव नसते, पण आई वडिलांमधले बारीकसे अगदी सूक्ष्म मतभेद सुद्धा मुलांना कळत असतात, जाणवत असतात, त्यांच्यापासून लपवायचा किती प्रयत्न केला तरी. आणि मग आपल्या आई वडिलांमध्ये इतका दुरावा आहे या कल्पनेने मुलं दुःखी होतात ग, त्यांना एकाकी वाटायला लागतं. आणि त्यामुळे कधी कधी अशी भरकटतात सुद्धा. बघ, पण यातूनही काहीतरी मार्ग निघेल. तू आता एक काम कर, सध्या तरी हे सगळे विचार बाजूला ठेवून शांत झोपायचा प्रयत्न कर. प्रयत्न कर. उद्या सकाळी आपण सविस्तर बोलू. ओके ओके. जा. हे भगवान, क्यों सताता है तू लोगों को ऐसे? तुझ्या श्वासांची सोबत नाही आता, तुझ्या श्वासांची सोबत नाही आता, रात्र ही अजून विरहिणी. प्रेम करतोस ना तिच्यावर, मग घाबरतोस कशाला तिला सांगायला सगळं? अवल्या, वेडा आहेस का तू? तुझ्या गौतमशी लग्न ठरलंय तिचं. केदार तर वेडा झालाय तिच्या प्रेमात, मेंटल हॉस्पिटलमध्ये पडलाय त्या बेडवर. आणि अशा परिस्थितीत मी तिला जाऊन सांगू मी तिच्यावर प्रेम करतो? भेटणं तर सोडच, बोलणंही नाही पाहिजे तिच्याशी. तुला वाटतं ते शक्य आहे? मी सही करते. धर्माधिकारींची सून म्हणून. तुझ्या श्वासांची सोबत नाही आता, तुझ्या श्वासांची सोबत नाही आता, रात्र ही अजून विरहिणीच आहे. तुझ्या आठवणींनी पहाट होईल आता, तू आत्ता जवळ हवायस मला सौरभ. मला तुझ्या खांद्यावर डोकं ठेवून शांत बसायचंय. घडणाऱ्या सगळ्या उलटसुलट गोष्टी न विसरून आपल्या दोघांच्या जगात हरवून जायचंय. ये ना सौरभ. तुझ्याशिवाय एक एक क्षण कठीण जातोय मला.